चैत्र नवरात्रीविषयी मार्गदर्शन करा असं बऱ्याच जणांनी मला सांगितलेलं आहे। अजूनपर्यंत आपल्याकडून कोणतेही चुकीचं मार्गदर्शन झालेलं नाही आणि आताही ते होणार नाही। हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे। रोज नवनवीन विविध प्रकार आपल्याला व्हिडिओद्वारे सांगितले जातात आणि आपला बुद्धिभ्रम होऊन आपण आज हा देव, उद्या तो देव, परवा तो देव असं करत राहतो आणि आज केलेला देव उद्या जर आपल्याला पावला नाही तर आपण तो देव सोडून दुसऱ्या दिवशी तिसराच देव घरी आणून बसवतो। आणि असाच प्रकार हल्ली सोशल मीडियावर नवरात्री कुलाचार असो किंवा इतर देवतांचे विविध कार्यक्रम असो या बाबतीत सुरू आहे। चैत्री आणि अश्विन नवरात्र, माघी आणि आषाढी गुप्त नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र किंवा इतर येणारी विविध नवरात्र ही ज्या त्या कुटुंबाचे अनेक पिढ्यांचे कुलधर्म कुलाचार असतात। हे नवरात्री कुलाचार गेल्या अनेक पिढ्या सुरू असून येणाऱ्या पुढच्या पिढ्या सुद्धा सुरू राहतात। कोणतीही नवरात्री कुलाचार म्हणजे असा प्रकार नाही की हा देव मला पावेल म्हणून मी हे प्रकार करणार आणि पुढल्या वर्षी नाही पावला तर ते सगळं सोडून देणार। त्यामुळे कोणत्याही देवतेचा नवरात्री असो किंवा इतर कोणताही कुलाचार असो घरात जर नवीन सुरू करायचा असेल तर त्या मुख्य देवतेच्या ठिकाणी त्या पुजाऱ्यांना किंवा आपल्या घरच्या जुन्या जाणत्या लोकांना विचारून तो सुरू करावा।